नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता पितृपक्ष चालू झाला आहे, म्हणजे पितृ पंधरवडा. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला पितृदोष आहे का, हे कसे ओळखावे, आणि जर तुम्हाला पितृदोष असेल तर तो कसा काढावा, आपण कोणत्या सेवा कराव्यात की यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळेल आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. सगळ्यात आधी तुम्हाला पितृदोष आहे हे कसे ओळखावे. नंबर 1, तुम्हाला लग्न होऊन सुद्धा बरीच वर्ष झाली तरी सुद्धा तुम्हाला संतान प्राप्ती नाही. तुम्ही खूप सारे दवाखाने केले, रिपोर्ट सगळं नॉर्मल आहे, तरी सुद्धा तुम्हाला संतान प्राप्तीसाठी खूप साऱ्या अडचणी येत आहेत. मग तुम्ही समजून जा, तुम्हाला पितृदोष आहे. त्यानंतर संतान प्राप्ती होऊन सुद्धा ते संतान आपल्याला काही सुख देत नाही. म्हणजे बघा, जी आपल्या घरातील मुलं आहेत ती व्यसनी आहेत, व्यसनाच्या अधीन गेलेली आहेत. त्यांना सतत बाहेरचे खाणे पिणे, बाहेरच्या वाईट मुलांबरोबर संगत धरणे, आई वडिलांनी म्हणजेच आपण त्यांना जे काही बोलतोय ते आपलं न ऐकणे, मोठ्यांचा आदर न करणे, व्यसनाधीन गेलेली मुले. बघा, आता आपण ह्यांना काय करावं, काहीच ऐकत नाहीत. तर अशा मुलांसाठी सुद्धा, अशी मुलं असणं हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण आहे. आता काही ताई आणि दादांना काय होतं बघा, संतान प्राप्ती नसते. संतान प्राप्तीचे काही दिवस लोटले म्हणजे बघा, ज्यावेळेस महिला गर्भधारण असतात त्यावेळेस काय होतं, 2-4 महिने झालं, 7वा महिना लागला की तो गर्भ टिकत नाही. मग असं जर तुमचं सततच होत असेल, कोणाचं 5व्या महिन्यात, कोणाचं 7व्या महिन्यात गर्भधारणा कशीच राहत नसेल, एक थोड्या दिवस लोटल्यानंतर एक 5-6 महिने झाले की तो गर्भ डॉक्टर सांगतात की तो व्यवस्थित नाही, वाढ व्यवस्थित होत नाही किंवा आणखी काही प्रॉब्लेम असतात. मग तो गर्भ जर टिकत नसेल आणि तुमच्यासोबत जर असंच सतत घडत असेल तर समजून जा, हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे. तुमच्या घरात झुरळ खूप जास्त प्रमाणात होणं हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे. तुम्ही जर सकाळी मळलेली चपात्यांसाठी जे आपण पीठ मळतो कणिक, तुम्ही जर ती कणिक तुमच्या फ्रीजमध्ये सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत 2-2, 3-3 दिवस जर तुम्ही असं ठेवत असाल फ्रीजमध्ये, तुम्ही जर कणिक ठेवत असाल एकदम 4 दिवस 3 दिवस, तर समजून जा यांनी सुद्धा पितृदोष होतो. त्याच्यामुळे भिजलेली कणिक, पीठ भिजवून कधी सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका. त्याचबरोबर तुमची मुले लग्नाच्या वयात आलेली आहेत तरी सुद्धा त्यांचे विवाह लवकर होत नाहीत. म्हणजे काय होतं, विवाह होण्यास खूप साऱ्या अडचणी येत राहतात. तुमच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित आहे, ते जॉबला आहेत, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मनासारखं जोडीदार मिळत नसेल तर समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे. तुमच्या घरात एकही शुभ कार्य घडत नाही. तसेच तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत दुसऱ्याकडून कर्ज घ्यावं लागत असतं. अगदी क्षुल्लक कारणांसाठी कर्ज घ्यावं लागतं आणि घेतलेलं कर्ज ते लवकर तुमच्याकडने परत करणं होत नाही आणि मग त्या कर्जाचा बोजा खूप वाढत जातो. हे सुद्धा पितृदोषाचंच एक लक्षण आहे. तुमच्या वाहनांचा सतत छोट-मोठा अपघात होणे, तुम्ही अगदी व्यवस्थित चाललेला आहे, तुमची काहीही चुकी नाही, तरी सुद्धा तुमच्या हातून अशा चुका घडत राहतात, हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे. घरात मुलाचं आणि मुलांच्या वडिलांचं न पटणं हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे. बघा, काहीही चुकी नसताना, आत्तापर्यंतचं वातावरण सगळं ठीक असताना अचानक जर तुमच्या घरात वादविवाद, कलह, भांडणे होत असतील तर समजून जा तुम्हाला पितृदोष आहेत. आता या पितृदोषावर आपण काय सेवा कराव्या बघा. या 15 दिवसात तुम्हाला जितक्या शक्य होतील, जितक्या जमतील तितक्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. या 15 दिवसात आपले पितृ पृथ्वी तलावर कोणाच्याही रूपात येत असतात. तुमच्या दारात आलेला प्राणी, पक्षी, मनुष्य यांना रिकाम्या हाताने असं तर कधीच पाठवू नये. परंतु या 15 दिवसात जर आले तर त्यांना रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. ते कोणाच्याही रूपात येऊन आपल्याकडे येत असतात. तुम्हाला काय करायचं आहे बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. आता बघा, पितृपक्ष असल्यामुळे ही सेवा आपल्या पित्रांसाठी करायची असते. ऋणमुक्तीसाठी पितृपक्षात एकदा तरी या ग्रंथाचं पठण नक्की करावं. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा ऋण फेडण्यासाठी येत असतो. मनुष्य ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, भूत ऋण
या सर्व पितृऋणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, बघा आता हे सगळे 5 ऋण आपण सोबतच घेऊन जन्माला येत असतो, तर या पितृऋणातून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, प्रखर पितृदोष निर्माण झालेला असेल आणि त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर होत असतात, त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहेत. असा प्रखर पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करणे, म्हणजे बघा जास्त खर्चाचे उपाय न करणे, त्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन, मनन, चिंतन, पठण केलं तर त्यावर हा उपाय आहे. पितृदोष जर असेल तर आपले कोणतेच काम मार्गी लागत नाही. आपल्याला 5 ऋण फेडण्यासाठी श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचे आहे. वर्षभर तर आपल्याकडून पितृंची सेवा होत नाही, म्हणून या पितृपक्षात एकदा तरी श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण नक्की करावं. आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी, सद्गती मिळण्यासाठी या ग्रंथाचं पठण नक्की करावं. 3 पिढ्यांचे दोष निवारण्यासाठी या ग्रंथाचे पारायण करायचे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करायची. या 15 दिवसात एकदा तरी ही सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा केल्याने पितृदोष कमी होतो असं म्हणलं आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला तुमच्याजवळ जर स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल, तर तुम्ही हे पुस्तक नक्की घेऊन या. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ असा आहे बघा, छोटाच आहे. तुम्ही आला तर घेऊन या आणि याचं तुम्ही पठण नक्की करा. तुमच्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळणार आहे आणि त्यांचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.